आज या दिघा नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके आणि या प्रभागाचे कॅप्टन, मी नवी मुंबईचेच कॅप्टन त्यांना म्हणेन, असे विजयजी चौगुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दिघा नगरीतील दीनदलित नागरिकांकरता रुग्णवाहिका सेवेचं लोकार्पण माझ्या हस्ते करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। त्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण झालं असं जाहीर करतो आणि भगवंताचरणी विनंती सुद्धा करतो की तिचा उपयोग कमी व्हावा, कमीत कमी उपयोग या विभागाकरता व्हावा, कारण कोणी आजारी पडू नये हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो। अनेक जण वाढदिवस साजरे करतात, फ्लेक्स लावतात, फटाके लावतात, परंतु चौगुले साहेबांनी वाढदिवस साजरा करताना फटाके लावले त्यांनी, पण ॲक्च्युअल फटाके नाही लावले। ज्याच्या खाली लावायचे त्याच्या लावले आणि त्यांना घरी बसवले। त्यांना तो आवाज कानात त्यांचा गेला आणि ते आता घरी बसलेले आहेत। मी खास करून या दिघावासियांचं मी आभार मानेन की तुम्ही प्रचंड अशा बहुमताने ज्यांना विजयी केले, असे आमचे या ठिकाणचे आमचा शुभम चौगुले, गौरी अंग्रे, श्वेता काळे आणि त्यांचे कॅप्टन तर चौगुले साहेब आहेत। त्याचबरोबर या ऐरोली विधानसभामध्ये निवडून आलेले आमचे ममित चौगुले असतील, आमचा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे, रामाशिष यादव, बहादूर बिस्ट, तुम्हा सगळ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा होता। आणखी एक आमचा अन्नू, बऱ्याच दिवसापासून चाललं होतं युती होते की नाही, युती होते की नाही, युती झाली तर येणार नाही, युती नाही झाली ते, परंतु तो आपलाच आहे। आम्ही सोबत काम केलेलं आहे त्याचं ठाण्यामध्ये। अभंग शिंदे, अन्नू आंग्रे, आणि हा माझा परिवार आहे आणि एक मार्गदर्शनाचं काम ते नेहमी करत असतात। असे आमचे सगळ्यांचे लाडके जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, त्याच्याबरोबर आमचे सुभाष काळे असतील आणि व्यासपीठावरील सर्व, चांदनीचं नाव राहिलंय का, नाही घ्यायला घेतलं मी, चांदनी चौगुले, अशी सर्व ही आमची नगरसेवक मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत। हे सर्वजण प्रचंड बहुमताने निवडून आलेले, सगळी यंग कंपनी। आमचा रामाशिष सोडला तर बाकी सगळी यंग आहेत, परंतु रामाशिषचा पण उत्साह खूप मोठा भारी आहे। त्यांच्या ठाण्यात पण निवडणुकीला उभे होते, त्याच्यामुळे आणि ही यंग कंपनी आहे, ही आता भविष्यात पुढे सगळ्यांना घरी बसवणार आहे। चौगुले साहेब म्हणाले पाणी कापायची धमकी, पाणी कापायची नाही, फेसबुकवर कमेंट जरी कोणी केली, लाईक डिसलाईक केलं तरी सुद्धा लोकांच्या घरचं पाणी या विभागात कापलं जायचं। मला खरा आनंद जेव्हा दिघा गावातली ही जी काही चौकडी जेव्हा पडली, आपटली, तेव्हा खरंच खरा आनंद झाला। ती सत्ता आली नाही, थोडक्या काही मताने आमची सत्ता आली नाही, थोडं दुःख झालं, पण ही सीट जेव्हा हे चारही जण पडले तेव्हा खरा आनंद झाला। कारण युतीचा धर्म कसा पाळायचा नाही हे लोकसभेमध्ये या पॅनलमध्येच घडलं होतं, त्याच्यामुळे खरा आनंद चौगुले साहेबांना माहीत आहे। युतीचा धर्म पाळायचा नाही हे या पॅनलमध्ये घडलं होतं, त्यामुळे असो, खूप चांगलं काम या ठिकाणी विजयजी चौगुले साहेब यांच्या माध्यमातून या प्रभागात होतंय। सातत्याने लोकोपयोगी उपक्रम या संपूर्ण या वार्डातच नाही, ते संपूर्ण ऐरोली असेल, बेलापूर असेल, या प्रभागामध्ये ते राबवत असतात। त्यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना ही भरारी त्यांनी घेतलेली आहे। अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी ते आयोजित करत असतात
या दिघा भागाचा एक विषय आहे बऱ्याच दिवसापासून. मग रेल्वेचा विषय असू द्या, सिडकोचा आहे, MIDCचा आहे. या तांगड्यामध्ये हा जो दिघा गावाचा जो विकास आहे हा खुंटलेला आहे. तुमच्यावर अनधिकृत म्हणून एक जो डोक्यावरती शिक्का मारलेला आहे. सातत्याने तुम्हाला नोटिसी दिल्या जातात. याविषयी काम सुरू आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी सुद्धा साहेबांनी या भागाकरता मदत केलेली आहे. आणि जो तुमचा रेग्युलाइज करण्याचा, अधिकृत करण्याचा जो विषय आहे तो हा विषय आम्ही हातात घेतलेला आहे. तुमची सुद्धा मानसिकता त्याकरता पाहिजे. क्लस्टर असेल, SRA असेल, क्लस्टरचं माध्यम जे आम्ही ठाण्यात या ठिकाणी आम्ही वापर करतोय त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतोय. खालचं घर, वरचं घर, नीचे दुकान, ऊपर मकान, ही खूप मोठी अडचण असते. 4-4 घरं असतात आपली. SRA मध्ये एकच घर मिळतं. परंतु क्लस्टरच्या योजनेमध्ये वेगवेगळ्या नावावरती जर टॅक्स पावती असेल, लाईटचं बिल असेल, अगदी 2020 पर्यंत वगैरे तुमच्या ज्या सगळ्या नावावरती जर काही ना काही पुरावा असेल तर त्यामध्ये घर मिळतं. त्याच्यानंतर थोडं एक्स्ट्रा जागा पाहिजे असेल तर ती सुद्धा गव्हर्नमेंट रेटमध्ये आपल्याला घेता येते. शेवटी हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आपण कायम अनधिकृत घरामध्ये आपण स्टॅम्प शिक्का मारून घ्यायचा आहे का अधिकृत घरामध्ये आपल्याला राहायचं आहे. आणि ही आपलं जे काही घर आहे तो रेग्युलाइज करायचं आहे. आणि त्याकरता चौगुले साहेबांनी हा धनुष्यबाण हातात घेतलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब आपल्या पाठीमागे आहोत आणि आपण याचा नक्कीच पाठपुरावा करू. आणि आमच्या उमेदवारांना आपण जे निवडून दिलेलं आहे त्याचा पश्चाताप तुम्हाला कधीच होणार नाही अशा पद्धतीने आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी काम करतील. कोणाला घाबरायची काही गरज नाही आहे. थोडीफार मतं आम्हाला या विभागात कमी मिळाली, आम्हाला चिंचपड्याला जास्त मिळाली, पण तरीसुद्धा दहशतीखाली या ठिकाणी खूप दहशत राबवण्याचा प्रयत्न केला. पण या दहशतीला जुगारून तुम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान केलं. विजय चौगुले साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात. शुभमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलात. श्वेताच्या पाठीमागे, आमच्या गौरी आंग्रेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलात. त्याबद्दल एक या विभागातील खासदार म्हणून, एक शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून, मी शिवसैनिक म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.